भविष्याचं माती करणाऱ्या सरकारचं, महाराष्ट्रातल्या युवकांच्या भविष्याचं माती करणाऱ्या सरकारचं, अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? महाराष्ट्रातील युवकांच्या भविष्याचं माती करणाऱ्या सरकारचं, महाराष्ट्रातील युवकांच्या भविष्याचं माती करणाऱ्या सरकारचं, अरे या सरकारचं करायचं काय? नोकरी आमच्या हक्काचं, अरे नोकरी आमच्या हक्काचं, अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? महाराष्ट्रातील युवकांच्या भविष्याचा माती करणाऱ्या सरकारचं, अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? जय हिंद, जय महाराष्ट्र। आम आदमी पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष एम पाटील, आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन करतोय। या आंदोलनाचं स्वरूप असं आहे, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो तलाठी भरतीचा पेपर झाले आणि त्या पेपरमध्ये पेपर फुटीचं प्रकरण झालं। पेपर फुटीचं प्रकरण इतकं गचाळ झालेलं आहे, पेपर फुटी होतीच कशी? या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीला त्याला काहीतरी मर्यादा आहेत। पेपर फुटी होण्याच्या पाठीमागं निश्चितपणानं मोठं षडयंत्र आहे। 200 मार्काचा पेपर असताना काही ठिकाणी 207, काही ठिकाणी 214 मार्क मुलांना मिळाले। हे मिळतात कसे? पेपर फुटतो कसा? तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चाललेला हा शासनाचा अनागोंदी कारभार हा बंद झाला पाहिजे, म्हणून हा आमचा या ठिकाणी आज आम्ही आंदोलन करतोय। पंजाब सरकारने सत्तेवर आल्यानंतर 42,000 युवकांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी दिली आणि महाराष्ट्रामध्ये मात्र इथल्या सरकारनं खाजगीकरणाचा घाट गाठलाय। तो कशाकरता घाट गाठलाय समजण्या इतकी महाराष्ट्रातली जनता अडाणी नाही। यांच्या बगल बच्चांना फायदा पोचवण्याकरता यांचं सर्व कट कारस्थान चाललंय। हे कट कारस्थान आम्ही आम आदमीच्या पार्टीच्या वतीनं केजरीवाल साहेबांच्या मार्गदर्शनानं आम्ही चालू देणार नाही।